अमरावतीमध्ये सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाही असं जी आहे ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती। परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सिलेंडरसाठी पुन्हा एकदा अमरावतीमध्ये रांगा लागलेल्या आहेत। अमरावतीच्या अंबादेवी मंदिर परिसरामधल्या देशमुख गॅस एजन्सी समोर मी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो सिलेंडर घेण्यासाठी जे आहे ते सकाळीच नागरिकांच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। पूर्वी जर पाहिलं तर याच ठिकाणी पोलीस बंदोबस्तात जे आहे ते सिलेंडरचं वाटप नागरिकांना करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा जी आहे ती गर्दी सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। उद्या गुढीपाडवा सण आहे, त्यानंतर मुस्लिम बांधवांचा रमजान ईद आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली आहे। एकीकडे सांगितलं जातं की मुबलक पुरवठा सिलेंडरचा आहे, तर पॅनिक होण्याची गरज नाही। परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं नागरिकांना जे आहे त्या सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत। 3 ते 4 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली होती। मध्यंतरी 2 दिवस जी आहे ती गर्दी ओसरली होती, परंतु आज पुन्हा एकदा जर आपण पाहतो या ठिकाणी नागरिकांनी सिलेंडर घेण्यासाठी गर्दी केलेली आहे। सणोत्सवाचा संपूर्ण हा काळ आहे, परंतु याच काळामध्ये जर आपण पाहतो तर आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य लोकांवर येऊन ठेपलेला आहे। तर सिलेंडरसाठी जर आपण पाहतो अशा पद्धतीनं नागरिकांना रांगेत उभं राहावं लागत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।